हॅलो नमस्कार, महाराजा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज केळफुल्याच्या वड्या बनवणार आहे। चला तर सुरुवात करूया। तर त्यासाठी सर्वात प्रथम आपण केळफुल्याला कोकासही बोललं जातं। तर याच्यातील आपण हे फुलं आहेत ना ते काढून घ्यायचे आहेत। तर त्यासाठी तो असा साफ करायचा आहे। आता हे आपण साफ करायचं आहे। तर साफ करत असताना याच्यातील हे जाड देठ आहे ना ते काढून घ्यायचं आहे आणि हे टर्पल आहे ते काढून घ्यायचं आहे। हे जाड देठ आणि हे टर्पल, ह्यामुळे भाजी कशी होती, कडवट होते। तर हे काढल्यामुळे भाजीचा कडवटपणा निघून जातो। असे सर्व देठ आणि टर्पल आपण काढून घ्यायचे आहेत। हे पहा, सर्व कोका आपण साफ केलेला आहे। तर त्यातील हे जाड देठ आणि टर्पल आहेत ते आता आपण टाकून द्यायचे आहेत। तर त्यानंतर आपण भाजी चिरायला घ्यायची आहे। बारीक बारीक अशी चिरायची आहे। भाजी आता आपली चिरून झालेली आहे। आता ती आता एका पातेल्यामध्ये काढून घेऊ। ह्या भाजीमध्ये थोडासा चिकटपणा असतो। पाणी मिक्स करून घेऊ आणि त्यानंतर कोक्याचा मधला जो भाग आहे ना, गाभा पांढऱ्या रंगाचा, तो पण आपण बारीक चिरून घ्यायचा आहे आणि तोही त्यामध्ये ॲड करायचा आहे। तर या भाजीमध्ये थोडा चिकटपणा असल्यामुळे तो आपल्या हाताला लागायची शक्यता असते। तर त्यामुळे आपण हाताला तेल लावूनच मग भाजी चिरायला घ्यायची आहे। तेलामुळे चिकटपणा निघून जातो। आता भाजी चिरून झालेली आहे। आता यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि भाजीला आपण बॉईल करून घ्यायचं आहे। बॉईल केल्यामुळे भाजीतील कडवटपणा आणि जो चिकटपणा आहे तो निघून जातो। आता भाजी शिजलेली आहे, त्यानंतर तिला आपण गाळून घ्यायचं आहे आणि भाजीतील जे पाणी आहे ते आपण टाकून द्यायचं आहे। हे पहा पाणी, आता हे पाणी आपण टाकून द्यायचं आहे। त्यानंतर भाजीतलं पूर्ण पाणी काढलेलं आहे। आता भाजीतील पाणी पूर्ण काढलेले आहे। त्यामध्ये आता आपण मसाला मिक्स करायचा आहे। त्यामध्ये 1 चमचा धने पावडर, ओवा 1 चमचा हातावरती आपण क्रश करून घ्यायचा आहे। त्यानंतर लाल तिखट 2 चमचे घालायचं आहे। मीठ चवीनुसार टाकायचं आहे आणि त्यानंतर आपण हळद अर्धा चमचा वापरायची आहे। तीळ 1 चमचा टाकायचा आहे। गरम मसाला 1 चमचा आणि त्यानंतर यामध्ये 1 वाटी बेसनचं पीठ मिक्स करायचं आहे आणि वडी कुरकुरीत होण्यासाठी आपण अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि त्यानंतर हे सर्व आपण आता मिक्स करायचं आहे।
थोडंसं कोरडं वाटतंय पीठ, म्हणून आपण किंचित पाणी मिक्स करायचं आहे, म्हणजे आपल्याला वडीचा रोल व्यवस्थित बनवता येईल. हाताला पण थोडंसं पाणी लावायचं आहे, म्हणजे आपल्याला वडीचे रोल व्यवस्थित बनवता येईल. असे गोल गोल करून घ्यायचे आहेत. कोणत्याही शेपमध्ये केला तरी चालेल. तर त्यासाठी चाळणीला आधी थोडंसं तेल लावायचं आहे आणि त्यानंतरच मग हे रोल त्यामध्ये ठेवायचे आहेत. असे सर्व रोल बनवून घ्यायचे आहेत. आपण आता पाणी उकळायला ठेवलेलं आहे. पाणी उकळल्यानंतर त्यावरती आपण हे चाळण ठेवायचे आहे आणि त्याला वरती झाकण ठेवायचं आहे. जवळजवळ 10 मिनटं आपण ठेवायचं आहे. 10 मिनटानंतर वड्या शिजतात. हे पहा, वड्या आता शिजलेल्या आहेत. आता याला थंड केल्यानंतरच आपण कट करायचे आहेत. गरम गरम कट केल्याने त्या तुटायची शक्यता असते. मी गरम गरमच कट करत असल्यामुळे ती हाताला थोडे चिकटत आहे. तर हे थंड झाल्यानंतरच कट करायचे आहेत. हे पहा, गॅसवरती आता आपण तेल गरम केलेले आहे. तर त्यानंतर आपण यामध्ये वड्या सोडायच्या आहेत आणि तळून घ्यायच्या आहेत. तर ह्या तळताना थोड्याशा करपूस तळून घ्यायच्या आहेत. हे पहा, आता वड्या तळून झालेल्या आहेत. हे पहा, वड्या कशा कुरकुरीत झालेल्या आहेत. खायला देखील खूप टेस्टी लागतात. ही रेसिपी आपल्यास आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूलाच असलेलं बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपी पाहायला भेटतील. थँक्यू.